Krishna
हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Hare Radha Gopal Radha Gopal Radha Gopal Radhe Jai Vithala Kumai Jaya Vithala Kumai Vithala Kumai Jaya Vithala Kumai Jaya Sita Ram Jaya Sita Ram Sita Ram Jaya Sita Ram Gauranitai Gauranitai Jai Gauranitai Prabhupada, 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 Jai Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोपाल की जय। सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्री श्री निताई गौर सुंदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम्बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु
नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षेसाठी। आणि कठीण परिस्थिती उत्पन्न होते ज्यावेळी अचानक असा आदेश प्राप्त होतो। तसाच प्रवचन परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराजांचं होतं आणि सूचना देखील देण्यात आली की प्रवचन सुंदर चैतन्य महाराजांचं आहे। पण गुरु महाराजांनी आदेश दिला की मराठीमध्ये प्रवचन व्हावं सकाळी आणि मग बाकी सगळे दिवसभर कार्यक्रम हिंदी आणि इंग्लिशमध्ये होऊ शकतात। आणि सर्व वरिष्ठ भक्त संन्यासी आपले गुरुजन वरिष्ठ गुरु भ्राता ज्यावेळी सर्व बसलेले असतात त्यावेळी बोलणं अगदी कठीण आणि काय बोलावं हे सुचत सुद्धा नाही। जसं परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज आहेत, सहस्त्रनाम प्रभू आहेत, आचार्य प्रभू आहेत, जे लवकरच आपल्याला संन्यास रूपामध्ये दिसणार आहेत। आणि सर्व वरिष्ठ भक्तांसमोर भागवताच्या या श्लोकावरती काहीतरी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू। जसं वडील आपल्या समोर आपल्या मुलाला सांगतात शाळेत काय शिकून आला, ABCD म्हणून दाखव, आणि त्याच पद्धतीनं ते मुलगा तुटकं मुटकं ABCD म्हणून दाखवत आणि त्यावेळी वडिलांना फार आनंद होतो की माझा मुलगा काहीतरी शिकून आला। आणि त्याच पद्धतीनं सर्व वरिष्ठ भक्त गुरुजन आपल्या समोर बसून हे प्रत्येक भक्तांना शिकवण्याची ही पद्धती आहे। आणि तेच त्यांच्या आशीर्वादानंच आजच्या या श्लोकावरती आपण चर्चा करू। तसा बजरंगी प्रभू म्हटले दशमस्कंध आणि रासलीला चालू आहे प्रभूजी। म्हटलं दशमस्कंध आणि रासलीला तर आपण अजून पोचलेलो नाही आहे तिथपर्यंत। तर आजचा जो श्लोक जो आहे प्रयत्न करू आजचा श्लोक आणि आरवडे ग्रामचा हा उत्सव आपण कशा पद्धतीनं एकत्रित किंवा त्याचा संबंध प्रस्थापित करू शकतो। हा जो अध्याय आहे अध्यायाचं नावच आहे ध्रुव महाराजांचे वैकुंठ धाम गमन। भागवतचा चतुर्थ स्कंद आणि अध्याय आहे 12वा। आणि हा प्रसंग असा आहे की ज्या पद्धतीनं आपण ऐकलं असेल, राजा उत्तानपादच्या मांडीवर बसू न दिल्यामुळे क्रोधी झालेले ध्रुव महाराज 6 महिने त्यांनी कठोर तपस्या केली नारदांच्या आदेशावरून। ज्यावेळी ते जंगलात चाललेले होते त्यावेळी नारदांनी त्यांची परीक्षा घेतली की खरोखर हा इतका कठोर तपस्या करण्याच्या तयारीत चाललेला आहे की थोडा नाराज होऊन आपल्या वडिलांवरती क्रोधित होऊन काही काळासाठी दूर चाललेला आहे। आणि नारदाने विचारलं, म्हटले जर तुला दुःख वाटत असेल किंवा राग आलेला आहे तर मी घेऊन जातो तुला आणि तुझ्या वडिलांच्या मांडीवरती मी बसवतो, चल माझ्यासोबत, आता तर खेळण्याचं वय आहे आणि चल मी तुला बसवतो वडिलांच्या मांडीवर। ते म्हटले नाही आता कुणाच्या मांडीवर बसायचं नाही, बस आता एकदा मला पाठवलं इथून आता डायरेक्ट वरती सगळ्यात मोठं स्थान जे आहे माझ्या वडिलांपेक्षाही श्रेष्ठ स्थान आता मला पाहिजे। मला ते कुठं भेटू शकते ते मला आईने सांगितलंय सुनीतीने की जंगलामध्ये भगवंत आहेत, ज्या ठिकाणी ऋषी मुनी साधू संत भगवंतांना शोधण्यासाठी जंगलात जातात आणि मी सुद्धा आता तिथंच चाललेलो आहे। आणि जर तुम्ही मला काय मार्गदर्शन करणार असेल तर सांगा, नाहीतर मी पुढे जायसाठी तयार आहे। आणि त्यावेळी त्यांची ती उत्कंठा पाहून किंवा
ध्रुव महाराजांची भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा पाहून त्यांचे गुरु बनलेले नारद मुनींनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि उत्तानपादची जी राजधानी होती कानपूर, आणि तिथून आता उत्तानपाद महाराजांच्या राजधानीतून ध्रुव महाराज निघालेले आहेत, बाल ध्रुव. आणि नारदांनी सांगितलं जवळच वृंदावन नामक एक अरण्य आहे, वृंदावन, आणि त्या वृंदावनातील 12 वनांमध्ये एक आहे मधुवन, आणि त्या मधुवनामध्ये तू जा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरी मंत्राद्वारे भगवंतांची तपस्या कर आणि भगवंत तुला प्राप्त होते. आणि त्यांनी 6 महिने कठोर तपस्या केली. 6 महिने, 5 वर्षाचं बालक आहे, आणि 6 महिन्यामध्ये त्यांच्या समोर भगवंत प्रकट झाले. इतकी कठोर तपस्या. पहिले 2 महिने फक्त पाणी, दुसरे 2 महिने सुकलेली पानं, आणि शेवटचे जे 2 महिने होते त्यांनी श्वास सुद्धा रोखून धरला आपला. आणि श्वास रोखून धरल्यामुळे ब्रह्मांडामधील जो प्राणवायू होता तो प्राणवायू प्राण्यांना आणि सर्व जीवांना घेणं अशक्य होऊ लागलं आणि प्राणवायू थांबू लागला. आणि अशा वेळी भगवंतांना प्रकट व्हावं लागलं. आणि नारायण त्या ध्रुव महाराजांसमोर प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर हे छोटंसं बालक काय बोलावं, काय भगवंतांची स्तुती करावं, काय मागावं हे सुचत नव्हतं. अचानक एकदम भगवंत समोर येऊन उभे झालेले होते. आणि त्यावेळी भगवंतांचं जे शंख जो आहे पांचजन्य, शंख ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि या ज्ञानाचा प्रतीक असलेला शंख भगवंतांनी त्यांच्या गालाला स्पर्श केला ध्रुव महाराजांच्या. आणि जसा गालाला स्पर्श झाला ते ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ध्रुव महाराजांनी त्याच क्षणी त्यांच्या मुखातून भगवंतांची स्तुती ते करू लागले. आणि स्तुती करता करता त्यांनी भगवंतांना सांगितलं, स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. हे भगवंता, मला कोणतंही वरदान प्राप्त करण्याची अपेक्षा राहिलेली नाही. मी तर एका काचेच्या तुकडे जे रस्त्यावरती पडलेले असतात त्यांना ते पाहून मला वाटलं ते हिरे आहेत, आणि मी काचेच्या तुकड्यांकडे मी आकर्षित झालेलो होतो. कधी कधी रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात हायवेवरती वगैरे, आणि काचा तुटल्यानंतर असे वाटतात की सगळे हिरे पडलेले आहेत चमकणारे, पण ते सगळे हिरे नाहीत, काचेचे तुकडे आहेत. आणि त्यावेळी ध्रुव महाराजांनी सांगितलं, भगवंत या काचेच्या तुकड्यासाठी मी तडपडत होतो किंवा प्रयत्नाधीन होतो, पण तुमचं दर्शन म्हणजे साक्षात हिऱ्याप्रमाणे. आणि हिऱ्याचं दर्शन झाल्यानंतर मला काचेच्या तुकड्यांप्रती काही आसक्ती किंवा मोह राहिलेला नाही. आणि म्हणून स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. भगवंता, मला कोणतंही वरदान नको, माझं जीवन यशस्वी झालेलं आहे. आता त्यांची अंतरंग इच्छा तर भगवंतांना माहीत आहे की याला राज्य करायचं आहे किंवा मोठी राजेशाही गादी प्राप्त करायची आहे, वडिलांपेक्षा मोठं स्थान, आणि ती भगवंतांनी ओळखून होते. भगवंतांनी त्यांना राज्य दिलं सांभाळण्यासाठी. हजारो वर्ष त्यांनी राज्य केलं आणि एक ध्रुव ताराच त्यांना दिला. आता हा जो प्रसंग चालू आहे, या प्रसंगामध्ये ध्रुव महाराज आता परत निघालेले आहेत आणि साक्षात मुक्तीवरती पाय ठेवून आता ते भगवंतांच्या धामात जाण्यासाठी, वैकुंठात जाण्यासाठी विमानामध्ये आरूढ होऊ लागलेले आहेत. आणि आरूढ होणारच, विमानात जाणार इतक्यात त्यांच्या मनात विचार आला, अरे किती चांगलं झालं असतं, किती बरं झालं असतं जर माझी आई सुनीती, जिनं मला भगवंतांकडे जाण्याचा मार्ग दाखवला. सुरुचीने तर मला मांडीवरून जमिनीवर ढकलून दिलं आणि सुरुचीने सांगितलेलं होतं की जर तुला राजाच्या मांडीवरती बसायचं असेल तर हे शरीर त्याग कर, तू मेल्यानंतर दुसरा जन्म माझ्या गर्भातून घे, तर तुला वडिलांच्या मांडीवर बसायचा अधिकार प्राप्त होईल. 5 वर्षाच्या बालकाला इतका मोठा दंड. आता का नावं सुद्धा सुरुची आणि सुनीती. सुरुची, रुची म्हणजे टेस्ट, जे रसास्वादन करतो जिभेची टेस्ट जी आहे, रस, तो सगळ्यांना आवडते वेगळं वेगळं टेस्टी खाण्यासाठी. म्हणून सुरुची, रुची तर सगळ्यांना आवडते, पण सुनीती, नीती जी आहे, चांगलं सांगणं कुणाला आवडत नाही. चांगलं खाणं आवडतंय, पण जर चांगलं कुणी सांगितलेलं आवडत नाही.
मलाच कशाला सांगतात, त्यांना सांगा की ते काय करतायत बघा. मलाच का सेवा सांगितली जाते, इतके भक्त आहेत त्यांना का सांगितलं जातं, प्रत्येक वेळी मीच दिसतो का, मलाच का बोललं जातंय, मलाच का नियम लावले जातात. सुनीती, नीती कधी कुणाला आवडत नाही. आणि तसंच उत्तानपाद राजाला देखील सुनीती कधी आवडली नाही. सुरुचीच आवडणारी राणी होती. आता सुरुची आवडणाऱ्या राणीसमोर उत्तानपाद पण बोलू शकला नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं तो इतका आसक्त झालेला होता सुरुची प्रती, तो काहीही बोलला नाही. मौनम स्वीकृती लक्षणम, मौन राहिला. आणि त्यांनी स्वीकारलं की ध्रुव महाराजांनी हे शरीर त्याग करून दुसरं शरीर सुरुचीच्या गर्भातून घेऊन ते मांडीवर, ते म्हटले असते अरे लहान बाळ आहे बसू दे, 5 मिनिटं तर बसणार आहे, काहीच नाही बोलले. आता यावेळी ध्रुव महाराज भगवंतांच्या धामात चाललेले आहेत. नंद आणि सुनंद हे 2 भगवंतांचे विष्णू दूत त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आता बघा, या जगामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात फक्त 2 व्यक्ती सदेह वैकुंठात गेलेले आहेत. सदेह या ग्रॉस बॉडी किंवा जे स्थूल शरीर आहे त्या स्थूल शरीराद्वारे 2च व्यक्ती, एक ध्रुव महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज. तर ध्रुव महाराज आता वैकुंठात चाललेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार आलेला आहे की जर माझी आई सुनीती, जिनं मला भगवंतांचा मार्ग दाखवला, ती जर माझ्यासोबत असती तर किती बरं झालं असतं. आनंदाचा क्षण. जसं तुकाराम महाराज देखील म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, चित्त खुंटले बोलणे, रामकृष्ण मुखे बोला, तुका जातो वैकुंठाला. आणि त्या दिवशी देखील तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला विचारलेलं होतं, जसं संपूर्ण जीवन तू मला साथ दिली, आज परमार्थ प्राप्त करण्याची, वैकुंठात जाण्याची वेळ आलेली आहे, चल माझ्यासोबत. आता पत्नीला काय वाटलं की आता कुठं कीर्तनाला चाललेले आहेत, वैकुंठ किंवा माझं गाव जे म्हणत आहेत की कुठल्या तरी गावात चाललेलं आहेत, पुण्यापासून कुठं तर दूर. आणि पत्नी म्हणाली लवकर घरी या. आणि मी घरी आज मंगळाईला काय केलेलं आहे, पोळ्यांचा नैवेद्य केलेला आहे, पोळ्या बनवलेल्या आहेत घरी. आणि जर कीर्तन करायचं असेल तर कीर्तन करा आणि लवकर वापस या. आता तिला माहीत नव्हतं की आता एकदा गेल्यानंतर वापस येणं नाही, कारण भगवंतांचं धामच आहे असं. न तद्भात स ते सूर्यो न शशांको न पावक यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. असं धाम ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणे नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटलेले आता नाही येणे जाणे, आता येणं जाणं नाही. आणि तरी तिला वाटलं की चालले. त्यांनी सरतेज शेवटी तिला बायकांनी गावच्या सांगितलं, म्हटलं काय इथं पोळ्या करत बसलीस, तुकाराम वैकुंठात चालले. श्री श्री राधा गोपाल की. आणि पळत पळत आली आणि त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली होती आणि ते विमान गरुड भगवंतांच्या धामी प्रस्थान केलेलं होतं. आता या ठिकाणी प्रस्थान करणारच आहेत. मुक्तीच्या डोक्यावरती पाय ठेवून ध्रुव महाराज आता विमानात बसणार. तोच त्यांच्या मनात विचार आला की आई माझी सुनीती जर आली असती माझ्यासोबत तर किती बरं झालं असतं. आणि त्यावेळी नंद आणि सुनंदांनी हा श्लोकाचं उच्चारण केलेलं आहे. कृपया माझ्या मागे म्हणा. इति व्यवस्थितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास तुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम्. इति व्यवस्थितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास तुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम्. इति व्यवस्थितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास तुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम्. व्यवसाय
दर्शयामास दुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम् इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम् इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम्। माताजी इति व्यवसितं तस्य व्यवसाय सुरत्तमो दर्शयामास दुर्देवीं पुरो यानेन गच्छतिम्। कृपया शब्दार्थ म्हणा। इति अशा प्रकारे व्यवस्थितं विचार चिंतन तस्य ध्रुव महाराजांचे व्यवसाय जाणून सुर उत्तमो दोन प्रधान सहचर दर्शयाम आसतु दाखविले देवीं श्रेष्ठ सुनीती पुरः पुढे यानेन विमानाने गच्छतिं पुढे जाताना। अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती AC भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय। अनुवाद। नंद आणि सुनंद या वैकुंठ लोकातील दोन श्रेष्ठ सहचरांनी ध्रुव महाराजांचे मन जाणले आणि म्हणून त्यांना त्यांची माता सुनीती दुसऱ्या विमानातून पुढे जात असल्याचे त्यांनी दाखविले। त्यांच्या जसं मनात विचार आला की माझी आई माझ्या सोबत असली असती किती बरं झालं असतं, आणि मनातील इच्छा ओळखली आणि लगेच सुर उत्तमो, उत्तम म्हणजे दोन, ते दोन असल्यामुळे त्या दोघांनी दाखवलं बघा तुमची आई पुढच्या विमानात वैकुंठात चाललेली आहे। तात्पर्य। हा प्रसंग सिद्ध करतो भक्तिमय सेवेचे दृढपणे आचरण करणारा ध्रुव महाराजांसारखा शिष्य असलेला शिक्षा गुरु अथवा दीक्षा गुरु जरी तितकासा प्रगत नसला तरी त्याच्या शिष्यांकडून उद्धार होऊ शकतो। सुनीतीने ध्रुव महाराजांना उपदेश दिलेला होता, तरी ती स्वतः एक स्त्री असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे वनात जाऊ शकली नाही किंवा कठोर तपश्चर्याही करू शकली नाही। असे असूनही ध्रुव महाराज तिला आपल्या समवेत घेऊन जाऊ शकले। त्याचप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी सुद्धा हिरण्यकश्यपू या आपल्या नास्तिक व आसुरी पित्याचा उद्धार केला। निष्कर्ष असा की अतिशय दृढनिश्चयी भक्त असलेला शिष्य अथवा अपत्य आपले पिता, माता, शिक्षा गुरु किंवा दीक्षा गुरु यांना आपल्या समवेत वैकुंठास घेऊन जाऊ शकतो। श्रील प्रभू भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणत, जर मी अगदी एका जीवात्म्याचाही पूर्णपणे उद्धार करून त्याला भगवत धामात घेऊन जाऊ शकलो तर कृष्ण भावना प्रसारित करण्याचे माझे ध्येय यशस्वी झाले असे मी समजेन। कृष्ण भावना आंदोलन आता संपूर्ण जगात पसरत चाललेले आहे आणि कधी कधी मला वाटते की मी जरी अनेक अर्थाने लुळा पांगळा असलो तरी माझ्या अनेक शिष्यांपैकी एखादाही ध्रुव महाराजांसारखा अनन्य आणि शक्तिशाली भक्त झाल्यास तो मला आपल्या समवेत वैकुंठी घेऊन जाण्यास समर्थ होऊ शकेल। श्रील प्रभुपाद की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरे कृष्ण।
आपण या ठिकाणी पाहू शकतो श्रील प्रभुपादांची नम्रता. आता या ठिकाणी हे लिहिणारा व्यक्ती कुणी एक जनसामान्य व्यक्ती किंवा एक शालेय विद्यार्थी किंवा एक सर्वसाधारण व्यक्ती लिहित नाही. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ त्याचे संस्थापक आचार्य, ज्यांनी या जगामध्ये न भूतो न भविष्यती असं कार्य केलेलं आहे. कुणी केलं नाही आणि कुणी करूही शकणार नाही. आणि म्हणून गुरु महाराज म्हणतात, जर कदाचित भविष्यामध्ये जर व्यासदेवांनी भागवत पुन्हा लिहिलं तर त्या भागवतामध्ये श्रील प्रभुपादांचं नाव नक्की व्यासदेव लिहितील. श्रील प्रभुपादांचं देखील नाव लिहितील की प्रभुपादांनी असं कार्य केलं म्हणून. ज्यावेळी पदयात्रेच्या दरम्यान गुरु महाराज सर्व भक्तांसोबत बद्रिकाश्रमला पोचले आणि बद्रिकाश्रममध्ये प्रभुपादांची भगवद्गीता व्यासदेवांना अर्पण केली. आणि हे ऐकल्यानंतर प्रभुपाद देखील फार प्रसन्न झाले की आम्ही लिहिलेली भगवद्गीता व्यासदेवांच्या चरणी अर्पण झाली. तर हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य, ज्यांची आयु 70 पेक्षा अधिक, जास्तच आहे 70 पेक्षा. एकदा परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज आपल्या शिष्यांसोबत चर्चा करताना त्यांनी विचारलं, म्हटले आपण जाणू शकता का श्रील प्रभुपादांचा त्याग किंवा श्रील प्रभुपादांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतले, कुणी समजू शकतं का, कुणी जाणू शकतं का? तर सगळे भक्त म्हटले हो महाराज समजू शकतो. महाराज म्हटले कुणीही समजू शकत नाही. म्हटले तर वय कुणाचं 70 पेक्षा जास्त आहे सांगा, कुणाचं वय 70 पेक्षा जास्त आहे? कुणीच नाही. म्हटले 70 वर्षाची आयु ज्यांची असते त्यांच्या शरीराने त्यांना कधी बसावं, कुठं बसावं, बसलं की उठता येत नाही, उठलं की बसता येत नाही, शिड्या चढता येत नाही, खाल्लेलं पचत नाही, किती कष्ट असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये श्रील प्रभुपादांनी अमेरिकेत जाऊन प्रचार केलाय. आणि त्यांचा त्याग आपण कुणीही जोपर्यंत 70 वर्षाचे आपण होणार नाही तोपर्यंत त्याग आपण अनुभव करू शकणार नाही. जोपर्यंत आपण 70 नाही होणार तोपर्यंत आपल्याला वाटतंय प्रभुपादांनी केला असेल, किती चांगला आहे. आपल्याला अजूनही वाटतं आजकालचे वर्तमान आचार्य संन्यासीगण किती चांगलं आहे, विमानात फिरतात, 2-2, 3-3 असिस्टंट आहेत सगळ्यांचे, जिकडं जाईल तिकडं इतकं सुंदर स्वागत आहे, जिकडं तिकडच्या मोठ्या मोठ्या गळ्यात माळा आहे, कीर्तनाद्वारे स्वागत आहे. पण त्या परिस्थितीपर्यंत आपण गेल्याशिवाय आपण समजू शकणार नाही. कधी कधी 1 तासाचं प्रवचन किंवा 1-2 तासाच्या कार्यक्रमासाठी आपण म्हणतो महाराज या 2 तास, फक्त 2 तास आहे. पण त्या 2 तासाच्या कार्यक्रमासाठी 24 तास प्रवास आहे. आता कालचीच गोष्ट, परवा दिवशी गुरु महाराज मीरा रोडमध्ये होते. मीरा रोड ते दादर येण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात संध्याकाळच्या वेळी. तिथून महालक्ष्मी एक्सप्रेस सांगली, सांगलीहून मग तासगाव मार्गे आरवडे. विमानातून आपल्याला वाटतं 2 तासाचा प्रवास आहे, पण विमानतळाला पोचण्यासाठी 2 तास, विमानाच्या अगोदर 2 तास तिथं सगळी सेक्युरिटी, सुरक्षा, कोणती बॅग, कधी चुकून नेल कटर सुद्धा राहिलं ते सुद्धा काढून टाकावं लागतं. आता साधं नेल कटर आपल्याला वाटतं नखं कापण्याचं आहे, काय होतं त्याला, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटासा चाकू असतो नखं साफ करण्यासाठी, मग तो सुद्धा काढून फेकावा लागतो. मग ती सुरक्षा, मग 2 तासाचं विमान, मग उतरल्यानंतर बॅग घ्यायसाठी 1 तास, मग तिथून आपल्या गंतव्यापर्यंत जाण्यासाठी 2 तास, 8 ते 10 तास असेच जातात. आणि म्हणून महाराज म्हणाले की जोपर्यंत 70 वर्षाचे आपण होणार नाही तोपर्यंत आपण प्रभुपादांचा त्याग समजू शकणार नाही. आता ती 10 बाय 10ची खोली ज्या ठिकाणी प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ चालू केलं, 26 सेकंड ॲव्हेन्यू मॅचलेस गिफ्ट शॉप, 10 बाय 10ची खोली आहे छोटीशी. आणि त्याच्यातच एक छोटंसं बाथरूम, 10 बाय 10च्या खोलीमध्ये बाथरूम सुद्धा एक छोटं. तिथंच प्रभुपादांचं व्यासासन, तिथंच प्रभुपादांनी कुकिंग करायचं. कुकिंग झाल्यानंतर क्लिनिंग करून तिथंच आलेल्या हिप्पी लोकांना प्रवचन कीर्तन, मग त्यांना वाढायचं. त्यांनी अशीच उष्टी ताटं सगळं विस्कळीत करून ठेवलेलं असेल, ती सफाई करायची. सगळं 1 मॅन शो, एकट्यानेच. कुकिंग, क्लिनिंग, कीर्तन, प्रवचन सगळंच, भांडी घासणं सगळंच, मार्केटिंग
कुणी असं नाही की मार्केटिंग डिपार्टमेंट ह्याच्याजवळ आहे, क्लिनिंग ह्याच्याजवळ नाही, सगळे एकट्याने. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळी प्रभुपादांनी 66 साली ही संस्था रजिस्टर करायचं ठरवलं अधिकृतपणे, त्यावेळी वकिलाला बोलवलं आणि सांगितलं की वकिलाला की नाव ठेवायचं आहे इंटरनॅशनल सोसायटी, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तो वकीलसुद्धा विचारात पडला, म्हणजे 10 बाय 10ची खोली आहे आणि आंतरराष्ट्रीय कुठं, महाराज म्हातारे झाले स्वामीजी एवढे, कोणी आसपास तर नाही आहे. म्हटले माझी 108 मंदिर आहेत. किती? 108 मंदिरं मी बनवलेली आहेत. 10,000 माझे शिष्य आहेत. किती? 10,000 माझे शिष्य आहेत. आणि ही जेव्हा वाक्य किंवा ही वाणी प्रभुपादांची सत्य करण्यासाठी भगवंतांना देखील प्रभुपादांना या पृथ्वीवरती ठेवावं लागलं. 108 मंदिर आणि 10,000 शिष्य होईपर्यंत, पूर्ण होईपर्यंत प्रभुपादांना इथं ठेवावं लागलं. आणि ते कंप्लीट झाल्यानंतरच प्रभुपाद भगवद्धामात कृष्ण लीलेमध्ये गेले. गेल्या वर्षी 2024 एप्रिल महिन्यामध्ये 17 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी दिल्लीमध्ये रोहिणी नामक एक स्थान आहे, रोहिणी, त्या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन झालं. मोठं मंदिर, राधाकृष्ण, ललिता, विशाखा, सीताराम, लक्ष्मण, हनुमान, पंचतत्व. आणि परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांनी या मंदिराची स्थापना किंवा या मंदिराचं पूर्ण जबाबदारी सांभाळलेली होती. आणि त्या अभिषेकानंतर ज्यावेळी महाराज सर्व भक्तांना संबोधित करत होते, त्यावेळी महाराजांनी सांगितलं की प्रभुपादांनी ज्यावेळी पहिल्यांदा मला आदेश दिला चर्चा करतेवेळी, प्रभुपाद म्हणाले दिल्लीमध्ये 1 मंदिर असायला पाहिजे मोठं. काळांतराने प्रभुपाद म्हटले 3 मंदिरं व्हायला पाहिजे. दिल्ली इतकी मोठी आहे की 3 मंदिरं व्हायला पाहिजे. काळांतराने प्रभुपाद म्हणाले 10 मंदिरं व्हायला पाहिजे. नंतर म्हटले 18 मंदिरं व्हायला पाहिजे दिल्लीमध्ये. आणि महाराज म्हणाले आज सौभाग्याचा दिवस आहे, प्रभुपादांच्या आदेशानुसार आम्ही आज 18वं मंदिर, मोठं मंदिर दिल्लीमध्ये आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि प्रभुपादांची इच्छा पूर्ण केलेली आहे. आता त्यावेळी तर सगळ्यांना वाटलं की महाराज किती सुंदर आदेश देत आहेत, प्रभुपादांची इच्छा पूर्ण केली. खरं महाराजांनी त्यावेळी संकेत दिलेला होता की प्रभुपादांनी मला जो आदेश दिलेला होता दिल्लीमध्ये 18 मंदिरं बांधावी मोठी, ती मी आज पूर्ण केलेली आहेत. आणि याच्यानंतर मी प्रभुपादांच्या सेवेसाठी जाण्यासाठी तयार आहे. आणि 17 सप्टेंबर आणि 5 मे किती दिवस, 12-13 दिवस, 12-13 दिवसाच्या अंतराने 15 दिवस आणि महाराजांनी आपलं देहत्याग करून वैकुंठात किंवा गोलोकधामात त्यांनी प्रवेश केला. तर आता प्रभुपादांना भगवंतांना ठेवावं लागलं 10,000 शिष्य आणि 108 मंदिरं होईपर्यंत. आणि ते प्रभुपाद लिहित आहेत ज्यांचे 10,000 शिष्य आहेत. आणि होण्या अगोदरच त्याने त्या वकिलाला सांगितलं की 10,000 शिष्य, 108 मंदिरं, तेव्हा काहीही नव्हतं, एक सुद्धा मंदिर नव्हतं. ती 10 बाय 10ची खोली होती, मॅचलेस गिफ्ट शॉप. आणि ते पण दुसऱ्यांचंच होतं, किरायाने घेतलेलं. आणि प्रभुपादाने विचारलं नाव काय त्याच्यावर, बिल्डिंगवर? म्हटलं मॅचलेस गिफ्ट शॉप. बोर्ड काढायचं का? प्रभुपाद म्हणजे ना करू दे बोर्ड, कारण का आपण पण अनुपम उपहारच देणार आहोत, मॅचलेस गिफ्टच देणार आहोत, ज्याची तुलना कुणीही करू शकत नाही. आणि ते प्रभुपाद ज्यांनी या संपूर्ण ब्रह्मांडाला वैकुंठात घेऊन जाण्याचा मार्ग दाखवला. एकटे भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेले. त्यांचं राष्ट्रपती, भारताचे पहिले राष्ट्रपती, नाव कोणाला आठवतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसादना प्रभुपादांनी पत्र लिहिलेलं, मला युक्ती भेटलेली आहे, आय हॅव द क्लू, मला युक्ती भेटलेली आहे की या संसारामध्ये जितके लोक आहेत त्यांना मी वैकुंठात घेऊन जाऊ शकतो. आय गॉट अ क्लू टू टेक ऑल द जीवाज, ऑल द सोल्स फ्रॉम दिस वर्ल्ड टू बॅक टू होम, बॅक टू गॉड हेड. मी त्यांना भगवत धामात घेऊन जाण्याकडे माझ्याकडे एक युक्ती आलेली आहे, पण कुणी समजू शकलं नाही ते कोणतं भगवत धाम आणि प्रभुपाद कुणाबद्दल काय बोलत आहेत, कुणालाच कळालं नाही. आणि ते प्रभुपाद आज काय लिहित आहेत बघा तात्पर्यामध्ये. हा प्रसंग सिद्ध करतो की भक्तिमय सेवेचे दृढपणे आचरण करणारा एखादा शिष्य आपले गुरु किंवा आपले माता पिता यांना आपल्या भक्तीच्या शक्तीवरती
भगवत धामात घेऊन जाऊ शकतो. कोणाचं उदाहरण आहे? ध्रुव महाराजांचं. आता पुढं प्रभुपाद लिहित आहेत की माझे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, ज्यांनी भारत आणि नेपाळ बंगालमध्ये 64 गौडीय मठांची स्थापना केली, ज्याची सुरुवात मायापूरमध्ये गंधर्विका गिरीधारी मंदिर आहे, चैतन्य गौडीय मठ जो पहिला मठ आहे, तिथून 64 मठ. आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार, द लायन गुरु म्हणायचे, तर सिंह गुरु. मायावादी लोक किंवा शून्यवादी तर्कवादी त्यांच्या जवळून जायला सुद्धा घाबरायचे. बोलायची तर दूरची गोष्ट, दुरूनच दिसले की दुसऱ्या गल्लीतून निघून जायचे सगळे. लायन गुरु. तर ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचा प्रचार किंवा त्यांची प्रचार करण्याची शक्ती किंवा चैतन्य महाप्रभूंचा गुणगान करण्याबद्दल त्यांनी कुणालाही कधीच आपली शक्ती कमी पडू नाही दिली त्यांनी. आणि आपण विचार सुद्धा करू शकत नाही ते कोणत्या स्तरावरती जाऊन प्रचार करत होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना चालतं फिरतं वाङ्मय म्हटलं जायचं. जेवढे सगळे शास्त्र आहेत ते सगळे त्यांना लक्षात असायचे. सगळे, कुठलंही शास्त्र त्यांच्या बुद्धीमध्ये, कुठलं मेमोरी कार्ड किंवा हार्ड डिस्क नव्हतं, त्यांच्या बुद्धीमध्येच सगळं. असे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. ज्यावेळी भक्ती सिद्धांत सरस ठाकूरांना कळालं की ब्रिटिशचे व्हॉइस रॉय, म्हणजे राजांचं स्थान असायचं व्हॉइस रॉय म्हणजे, ते येणार आहेत कुठं? मायापूरला येणार आहेत. आणि मायापूरला हे येणार आहेत कळाल्यानंतर त्यांनी त्यांची तयारी चालू केली. चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थानी ते येणार आहेत आणि त्यामुळे किती प्रचार होईल, चैतन्य महाप्रभूंचा गुणगौरव किती होईल याची ते विचार करू लागले. आणि मठाचं काम पूर्ण होत नव्हतं. आणि काही जे मठाचे काम करणारे, जे बांधकाम करणारे लेबर वगैरे असायचे कामगार, ते थांबायचे, बिडी ओढायचे मध्ये मध्ये. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी आपल्या ब्रह्मचारी शिष्यांना सांगितलं की ते काय करतायत, बिडी बनवण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. तयार तर बिडी नव्हती, ते बिडी बनवणार, बिडी फुकणार, मग वेळ जातोय. तुम्ही काय करा, ब्रह्मचार्यांना सांगितलं तुम्ही बिडी बनवायचं काम करा. त्या कामगारांसाठी काय करा, बिडी बनवून द्या. कधी विचार तरी करू शकतो का आपण? एक आध्यात्मिक गुरु आपल्या ब्रह्मचारी शिष्यांना बिडी बनवायचं काम करायला सांगितलं. का? कारण व्हॉइस रॉय येणार आहे, त्यांची तयारी लवकर व्हावी, कारण प्रचार चैतन्य महाप्रभूंचा. हे तर काहीच नाही, त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी घेतलं. ज्यावेळी कळालं की व्हॉइस रॉय या तारखेला यावेळी येणार आहे. आता व्हॉइस रॉय म्हणजे ब्रिटिश व्यक्ती आहे, तो आपल्यासारखा हलवा पुरी तर खाणार नाही, खिचडी खाणार नाही, त्याला मांसाहार लागणार. मग मांसाहार बनवण्यासाठी त्यांनी नवद्वीपमधून जे काली पूजा करणारे लोक जे असायचे, मांसाहार बनवणारे, त्यांना बोलवलं आणि आपल्या आश्रममध्ये कुकिंग करायला लावलं. मांसाहार गौडीय मठामध्ये अगदी व्यवस्थित सुंदर पद्धतीनं त्यांना जे लागेल ते सगळे व्यंजन बनवण्यासाठी लावले आणि कुकिंग करायसाठी लावले. आता शिष्य तर सगळे पागल झाले बघितल्यानंतर, असं कसं होऊ शकतंय? मंदिरामध्ये मठामध्ये मांसाहार कुकिंग करायला लावलंय, काय चाललंय काय? तर पहिला तर काय बोलले नाही, पण नंतर व्हॉइस रॉय जेव्हा येऊन गेला, भरपूर उरलेलं होतं ते फेकून दिल्यानंतर फेकण्यासाठी सांगितलं भक्तिसिद्धांत सरस ठाकूरने. फेकून आल्यानंतर ते विचारू लागले, गुरु महाराज कसं बसू शकते? आमच्या तर कल्पनेच्या, आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे की मांसाहार कसं कुकिंग करायला लावलं आपण. आणि त्यावेळी भक्तिसिद्धांत सरस ठाकूर म्हणाले, व्हॉइस रॉय म्हणजे जनतेचा एक राजा असल्याप्रमाणे त्या काळात ब्रिटिशांच्या, आणि तो राजा मायापूर धामात येणार आहे. मायापूर धाम कोणाचं आहे? आमचं तुमचं नाही, चैतन्य महाप्रभूंचं आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचा गुणगौरव वाढवण्यासाठी जो प्रचार किंवा पब्लिसिटी होणार आहे, आणि त्या पब्लिसिटीसाठी किंवा चैतन्य महाप्रभूंच्या प्रचारासाठी मी कोणत्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहे, फक्त चैतन्य महाप्रभूंच्या प्रचारासाठी. आता ते भक्तिसिद्धांत सरस ठाकूर लिहित आहेत, लिहिणारे प्रभुपाद आहेत, पण प्रभुपाद म्हणतात की माझे गुरु महाराज म्हणत होते की जर एक त्यांनी जो प्रचार केला, संपूर्ण भारतभर गौडीय मठांची स्थापना केली किंवा सगळे जे इतके सगळे भक्त बनवले, त्याच्यातला एक जरी शुद्ध भक्त झाला तर माझं जीवन यशस्वी आहे.
कोण म्हणत होतं? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. काय म्हणाले? जर एवढ्या सगळ्या प्रचारातून एक जरी शुद्ध भक्त झाला तर तो काय, माझं जे जीवन, मी जीवन जे दिलंय या प्रचारासाठी, ते जीवन माझं यशस्वी आहे. आणि आता त्याच्या पुढं प्रभुपाद लिहित आहेत. पण मी म्हणतो, प्रभुपाद लिहित आहेत, मी समजेन कृष्ण भावना मृत आंदोलन आता संपूर्ण जगभर पसरलेलं आहे. मला वाटते मी तर शुद्ध भक्त नाही आहे, मी एक लोळा पांगळा, मी काहीच नाही माझ्याकडे शक्ती, मी शक्तिहीन आहे. लोळा पांगळा शब्द म्हणजे शक्तिहीन, तो चालू शकत नाही, बोलू शकत नाही. मी आध्यात्मिक शक्तिहीन आहे. तरी माझ्या शिष्यांपैकी जितके माझे शिष्य आहेत त्याच्यातला एक जरी शुद्ध भक्त झाला तर तो भक्त त्याच्या आध्यात्मिक शक्तीवर मला वैकुंठात घेऊन जाऊ शकेल. हे आहेत प्रभुपाद. किती म्हणजे आपण त्यांच्या नम्रतेचा किंवा त्यांच्या सहनशीलतेचा, आणि असं लिहिलेलं नाही, त्यांची भावना सुद्धा आहे. कधी कधी एक भावना एक आहे हृदयामध्ये आत, आणि एक वर करणी लक्षण एक आहे. मुंह में राम बगल में छुरी आपण म्हणतो. मुंह में राम बगल में छुरी म्हणतो तर आपण राम, पण छुरी लपून ठेवलेली आहे. तसं दिखावा नाही आहे. एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपादांच्या तिरोभाव दिवशी प्रवचन देत आहेत प्रभुपाद. आणि प्रवचनच्या वेळी प्रभुपाद प्रवचनामध्ये जमलेले सर्व आपल्या शिष्यांना प्रभुपाद हात जोडून धन्यवाद देतात की तुम्ही जे सगळेजण अमेरिकन, युरोपियन, बॉईज अँड गर्ल्स, तुम्ही जे युवक आणि युवती जे आहात, तुम्ही कोणी साधारण नाही आहे. तुम्ही माझ्या गुरु महाराजांनी पाठवलेले प्रतिनिधी आहात मला मदत करण्यासाठी. माझ्या गुरु महाराजांनी पाठवलेले तुम्ही सगळे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही मला सर्वजण मदत करत आहात. थँक्यू व्हेरी मच म्हणून प्रभुपाद रडतायत. आणि प्रवचनामध्ये येतोय आवाज, क्लिअर आवाज येतोय प्रभुपादांचा रडलेला. बोलता बोलताच प्रभुपाद भाव विभोर झाले की सगळे शिष्य तुम्ही माझे प्रतिनिधी आहात गुरु महाराजांनी पाठवलेले. आणि बोलता बोलता भाव विभोर होऊन प्रभुपाद रडू लागले आणि थँक्यू व्हेरी मच म्हणून प्रभुपादांनी प्रवचन संपवलं. आता ते प्रभुपाद म्हणत आहेत की माझा एक शिष्य शुद्ध भक्त झाला तर तो काय करेल, मला भगवत धामात घेऊन जाईल. असं असू शकतंय का? असंभव. प्रभुपादांनीच तर, प्रभुपादांना तर कोणी शक्त्यावेश अवतार म्हणतात, कोणी प्रभुपादांनी नित्य सिद्ध भक्त म्हटलेलं आहे प्रभुपादांना. जसे 3 प्रकार भक्तांची प्रकार आहेत, कॅटेगरी. एक आहेत नित्य सिद्ध, एक आहेत नित्यबद्ध, आणि एक आहेत कृपा सिद्ध. नित्य सिद्ध म्हणजे प्रभुपादांसारखे किंवा आपले आचार्य आहेत, षड गोस्वामी गण आहेत. ते येतात भगवंतांच्या लीलेमध्ये, त्यांची जे कार्य करायचं आहे ते करतात, पुन्हा वापस निघून जातात. जसं रूप गोस्वामी रूपमंजरी आहेत, भक्ती विनोद ठाकूर कमल मंजरी आहेत. आता भक्ती विनोद ठाकूर सर्वसाधारण गृहस्थाची भूमिका निभावत आहेत, पण त्यांनी आपलं शाश्वत जे भगवंतांच्या धामात स्वरूप आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. ते म्हणतात की कमल मंजरी आमार नाम 12.5 वर्ष है स्वानंद सुखद धाम. मी भगवंतांच्या धामामध्ये, माझं नाव काय, कमल मंजरी. माझं नाव काय भगवंतांच्या धामात, कमल मंजरी. माझं वय किती आहे, 12.5 वर्ष वय आमार. म्हणजे किती, 12.5 वर्ष माझं वय आहे भगवंतांच्या धामात. आणि कुठलं धाम, स्वानंद सुखद धाम, जे भगवंतांचं गोलोक धाम. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूरांचं जे घर आहे त्या घराचं नाव सुद्धा काय, स्वानंद सुखद कुंज. स्वानंद सुखद कुंज, ज्या ठिकाणी भक्तिविनोद ठाकूर राहायचे. तर ते कमल मंजरी, रूप मंजरी, गुण मंजरी, लीला मंजरी, मंजुलाली मंजुरी, इतक्या सगळ्या भगवंतांचे जे आचार्य आहेत, आपले पूर्व आचार्य, ते सगळे भगवंतांचे नित्य पार्षद, राधाराणीचे सगळे सहकारी आहेत. 8 वर्षापासून 12 वर्षापर्यंत त्यांची आयु आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे नित्य सिद्ध. नित्यबद्ध म्हणजे आपल्यासारखे जे सदैव बद्ध अवस्थेमध्ये, पण
त्या नित्यबद्धवरती जसे शुद्ध भक्त आचार्यगण येऊन त्यांच्यावरती आपली कृपा करतात आणि त्यांना म्हटलेलं आहे कृपा सिद्ध. श्रील प्रभुपादांची आपल्यावरती कृपा झाली नसती तर काय झालं असतं. जसं आचार्यगण वैष्णव गीतमध्ये लिहितात, यदि गौर न होईतो तबे की होईतो के मोने धरी तांदे, राधार महिमा प्रेम रस सीमा जगत जानात के. यदि गौर न होईतो तबे की होईतो केमोने धरी तांदे. परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज. यदि गौर न होईतो तबे की होईतो केमोने धरी तांदे. जर चैतन्य महाप्रभू नसले असते तर काय झालं असतं. तबे की होईतो काय झालं असतं. केमोने धरी तांदे, राधार महिमा प्रेम रस सीमा जगत जानात के. राधा राणींची महिमा, राधा राणींचं प्रेम, राधा राणींची भक्ती कोण आपल्याला शिकवलं असतं. अशक्य. जर प्रभुपाद नसले असते तर कुणीही आपल्याला हे प्रेम, राधा राणींबद्दल, राधा राणींचं प्रेम, राधा राणींची कृपा, भगवंतांची कृपा आपल्यापर्यंत पोहोचणं प्राय असंभव असलं असतं. आणि तसंच त्याच भावनेमध्ये परमपूज्य जयपताका स्वामी महाराज सुद्धा लिहितात, यदि प्रभुपाद न होईतो तबे की होईतो हे जीवन भ्रमित किसे. जर प्रभुपाद आले नसते किंवा प्रभुपाद जर नसते तर आपलं जीवन काय झालं असतं. आपणही या भौतिक संसारामध्ये, या ब्रह्मांडामध्ये फिरतच राहिलो असतो. फिरत राहिलो असतं की नाही. निश्चित फिरत राहिलं असतं. आणि आज मग शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन फक्त झेंडा उंचा हम रहे हमारा, हे तर कधीच आलं नसतं. तर हे प्रभुपाद जे संस्थापक आचार्य, ज्यांनी संपूर्ण विश्वासाठी असं घर बनवलं ज्यामध्ये संपूर्ण विश्व एका घरामध्ये राहू शकतं. आणि ते प्रभुपाद म्हणत आहेत, मी लुळा पांगळा आहे आणि माझा एक शिष्य त्याच्या भक्तीच्या शक्तीवर तो मला वैकुंठात घेऊन जाऊ शकेल. ही प्रभुपादांची नम्रता आहे. प्रभुपादांनी हा विचार नाही केला मी सर्वांचा उद्धारक आहे, मी सर्वांना भगवत धामात घेऊन जाणार आहे. नाही, ही प्रभुपादांची नम्रता. आणि तीच नम्रता त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना आणि सर्व अनुयायांना देखील शिकवलेली आहे. तर प्रभुपादांचा जो ही भावना, हीच आपल्याला या तात्पर्यामध्ये कळते की भगवंतांच्या धामी जाणारे ध्रुव महाराज, आणि त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली, बोलले नव्हते ते कुणाला, फक्त त्यांच्या हृदयात किंवा मनामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी या ठिकाणी आज वैकुंठाची प्राप्ती होत आहे मला आणि मी वैकुंठासाठी निघालेलो आहे. आणि जर आजच्या दिवशी जर माझी आई सुनीती, जिनं मला भगवंतांविषयी मार्गदर्शन केलं, भगवंत कुठं आहेत ते जंगलामध्ये असतात, साधू संत त्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी जंगलामध्ये राहतात, त्यांनी मला मार्ग दाखवला. आणि ती जर आई माझ्यासोबत जर आज असली असती तर किती बरं झालं असतं. आणि हीच इच्छा ओळखून त्या ठिकाणी नंद आणि सुनंद जे आहेत भगवंतांचे पार्षद, ते सांगत आहेत की तुमची आई आता तुमच्या पुढे पुरो यानेन गच्छते. जे समोर चाललेलं जे विमान आहे त्या विमानामध्ये तुमची आई तुमच्या पुढं चाललेली आहे, तुमच्या मागे राहिलेली, तुमच्या पुढं चाललेली. आणि त्या उलट बघा, आता या ठिकाणी सुनीती भगवंतांच्या धामी चाललेली आहे. आता ध्रुव महाराज तर 5 वर्षाचे बालक होते त्यावेळी, भक्त नव्हते, भगवंतांचं दर्शन झालेलं नव्हतं किंवा त्यांनी भगवंतांची स्तुती केलेली नव्हती. स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे, काही स्तुती नाही. पण 5 वर्षाचं बालक, त्या बालकाप्रती केलेला अपराध, उत्तानपाद राजा आणि सुरुची त्या दोघांनी केलेला अपराध मात्र त्या दोघांना भोगावा लागला. 2 प्रकार आहेत. एक सुनीती आईच आहे, सुरुची पण आई आहे. सुनीतीने भगवंतांचा मार्ग दाखवला
मुलाला आणि मुलाच्या भक्तीच्या शक्तीवरती आता सुनीती वैकुंठाच्या मार्गी लागलेली. आणि त्या उलट या ठिकाणी सुरुची आणि उत्तानपाद हे दोघंही ज्यावेळी जंगलात होते, तरी वानप्रस्थ ज्यावेळी स्वीकार केला, जंगलामध्ये दोघंही आगीत भस्मसात झाले, आगीमध्ये जळून मेले दोघंही. आता त्यावेळी आचार्यगण सांगतात की त्यांनी जो अपराध केलेला होता ध्रुव महाराजांप्रती, भलेही त्यावेळी ध्रुव महाराज भक्त नव्हते किंवा शुद्ध भक्त झालेले नव्हते, पण त्यांच्याप्रती केलेले सर्व अपराध भक्त झाल्यानंतर किंवा भक्त बनण्या अगोदर दोन्ही वेळेचे सर्व अपराध त्यांचे वैष्णव अपराधामध्ये मोजण्यात आले. आणि म्हणून दोघंही जंगलामध्ये भस्म होऊन दोघंजण जळून त्यांची मृत्यू झाली दोघांचाही. तेव्हा वैष्णव अपराध, फक्त त्यावेळी भक्त नव्हते. आता आपण भक्तांच्या चरणी केलेले अपराध भगवंत कधी माफ नाही करत, आपण असं ऐकतो. हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमा स्थाने अपराधे नाही परित्राण. हरीच्या चरणी, भगवंतांच्या चरणी जर कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जर काही अपराध झाला, जसं आपण सेवा अपराध करतो, विग्रह सेवेमध्ये सेवा अपराध होतात, भगवंतांना चुकून पिन लागते किंवा भगवंतांसमोर पाय सोडून बसणे, भगवंतांना पाठ दाखवणे, भगवंतांच्या मंदिरात येताना पादत्राणे चप्पल घालून येणे, पालखीमध्ये बसून येणे, भगवंतांसमोर दुसऱ्याची स्तुती करणे, भगवंतांसमोर जोरजोरात ओरडणे, जोरजोरात बोलणे, भगवंतांसमोर हसणे, भगवंतांसमोर अपान वायू सोडण्याचे कित्येक नियम सांगितलेले आहेत. आणि त्या सर्वांना म्हटलेलं आहे सेवा अपराध. आणि ज्यावेळी असे सेवा अपराध होतात त्यावेळी आपण भगवंतांच्या चरणी अपराध ज्यावेळी करतो त्या अपराधांपासून आपण मुक्त होऊ शकतो. भगवंतांच्या चरणी झालेले अपराध आपण सांगितलं जातं, जर भगवंतांच्या DT डिपार्टमेंटमध्ये किंवा गर्भगृहामध्ये आपल्याकडून जर अपराध झाले तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप, अधिक माळा, भगवद्गीतेचं वाचन करून त्या अपराधापासून स्वतःचं रक्षण करू शकतो किंवा अपराधापासून स्वतःला वाचवू शकतो. पण भगवंतांच्या भक्ताच्या चरणी झालेले अपराध कधीही आपण सुटू शकत नाही. आता प्रभुपादांनी हे लिहिलं की एक शिष्य मला भगवत धामात घेऊन जाऊ शकतो. आता तो शिष्य कसा असावा किंवा प्रामाणिक शिष्याचं काय लक्षण आहे किंवा प्रामाणिक भक्ताचं काय लक्षण आहे, प्रभुपाद 3ऱ्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन करतात. ज्यावेळी जो कपिल देवांचं जे उपाख्यान आहे, कपिल देव त्यांची माता देवहूतीला मार्गदर्शन करत आहेत. आणि त्या प्रसंगामध्ये कपिल देवांचं जे उपाख्यान आहे, कपिल देवहूती आणि कर्दम मुनींचे पुत्र. कपिल देव जन्माला येण्या अगोदर देवहूती मातेनं 9 कन्यांना जन्म दिला. त्या 9 कन्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती म्हणजे त्या 9 कन्या आहेत. आणि 10वे पुत्र अवतरित झाले ते म्हणजे साक्षात भगवंत आहेत. कपिलदेव भगवान की जय. ज्या ठिकाणी नवविधा भक्ती विकसित होते त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतं. आणि त्या प्रसंगामध्ये प्रभुपाद लिहित आहेत, हा कपिल देवांनीच उच्चारण करून आपल्या आईसाठी ते मार्गदर्शन करत आहेत. आणि ते सांगतात की प्रामाणिक लक्षणं काय आहेत भक्ताची किंवा शिष्याची. 5 प्रामाणिक लक्षणं. आध्यात्मिक अनुश्रवणात नाम संकीर्तनश्च मे आर्जवेनार्य संगेन निरह क्रियया तथा. तर 5 लक्षणं या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करून सांगतात. सगळ्यात पहिलं आध्यात्मिक अनुश्रवणात. तर आपणही प्रामाणिक शिष्य किंवा प्रामाणिक भक्त बनायचं असेल तर कपिल देवांनी सांगितलेल्या आदेशानुसार श्रील प्रभुपाद त्याच्यामध्ये 5 भाग करतात.
सगळ्यात पहिलं आध्यात्मिक अनुश्रवणात, दुसरं नाम संकीर्तनाश्चमे, तिसरं आर्जवेन, चौथं आर्य संगेन आणि पाचवं निरअहंकार. तर सगळ्यात पहिलं आध्यात्मिक अनुश्रवणात जो भगवंतांचा भक्त जो आहे तो सदैव ग्राम्य कथा किंवा प्रजल्प ऐकण्यापासून दूर राहतो आणि त्याची आसक्ती कशामध्ये असते? आध्यात्मिक अनुश्रवणात, आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यामध्ये. भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, माधुरी, भगवंतांच्या लीला ऐकण्यामध्ये तो सदैव आसक्त असतो. जसं रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये वर्णन करतात, अव्यर्थ कालत्वम, भक्त कधीही आपला वेळ व्यर्थ घालवत नाहीत. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो प्रभूजी वेळ नाही, लोक म्हणतात महाराज मरणे के लिए फुरसत नाही. कारण मरायला तर वेळ द्यावाच लागतो. जसं गुरु महाराज सांगतात ना, गाडी चालवताना फोन आला, आय एम बिझी ड्रायव्हिंग द कार, तो म्हणतो आय एम यमराज स्पीकिंग, मी यमराज बोलतो म्हटल्यावर गाडी थांबवावीच लागते. आय एम यमराज स्पीकिंग, मी यमराज बोलतो म्हटलं की गाडी थांबवावीच लागते. तसं भक्त जो आहे कधीही आपला वेळ इतर व्यर्थ कार्यामध्ये वेळ घालवत नाही आणि तो आध्यात्मिक गोष्टी, आध्यात्मिक कथा कीर्तन श्रवण करण्यामध्ये रुची असते. आणि जे आध्यात्मिक भगवंतांच्या कथा श्रवण केल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये प्रेम वाढतं व ज्याच्याविषयी आपण ऐकतो त्याच्याविषयी आपली आसक्ती वाढते. आता जे बाहेरच्या जगामध्ये प्रेम प्रकरणं होतात किंवा पिक्चर हे जे तथाकथित सिनेमा प्रसिद्ध होतात, कशामुळे? एक दुसऱ्याच्या सांगण्यावरून, हे लय भारी पिक्चर आहे, लगेच भारी आवडला, लगेच 4 लोक जातात. ते लगेच जो बोलण्यामुळे किंवा सांगण्यामुळे जो प्रचार आणि ती आसक्ती, त्याच पद्धतीनं भगवंतांच्या कथा लीला श्रवण केल्यामुळे हृदयामध्ये भगवंतांविषयी प्रेम, आध्यात्मिक अनुश्रवणात, नाम संकीर्तनाश्चमे, भगवंतांचं नाम संकीर्तन, हरेर नाम हरेर नामैव केवलम, फक्त भगवंतांचं नाव. नगर संकीर्तन असो किंवा संकीर्तनाद्वारे 3 प्रकारे भगवंतांचं नामस्मरण केलं जातं. एक आहे मानसिक, दुसरा आहे वाचिक, तिसरा आहे संकीर्तन. मानसिक म्हणजे मनामध्ये, मनातल्या मनात, पण ते आपल्यासाठी नाही आहे, ते सत्ययुगामध्ये होतं. आपण जर डोळे झाकून मनातल्या मनात म्हटलं, कधी घोरलेला आवाज येईल कळणार सुद्धा नाही. हरे कृष्ण महामंत्र घोरलेलाच आवाज येईल, कधी झोप लागले कळणार सुद्धा नाही. म्हणून आपल्यासाठी सांगितलेलं आहे वाचिक, आपल्या मुखातून आपल्या कानापर्यंत, इथून इथपर्यंत, मुखातून दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार, आपल्या मुखातून आपल्या कानापर्यंत वाचिक. आणि तिसरा आहे संकीर्तन, सम्यक रूपेण कीर्तन, सर्वजण एकत्रित येऊन ज्यावेळी आपण कीर्तन करतो त्याला म्हटलेलं आहे संकीर्तन. नाम संकीर्तनश्चमे, दुसरं लक्षण. तिसरं लक्षण काय सांगितलंय? आर्जवेन, सरलता. आर्जवेन म्हणजे सिंपल, सरळ भक्त म्हणतो ना आपण, गाईसारखा भक्त, गाईसारखा म्हणजे गाईसारखा त्याला शिंग वगैरे नाही आहेत. गाईसारखा म्हणजे शांत सरळ स्वभावाचा, सरळ, ज्याच्यामध्ये हृदय त्याचं अगदी कोमल आहे. त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये कुणाविषयी द्वेष, निंदा, ढोंग किंवा खोट नाही आहे. ढोंग म्हणजे दिखावा किंवा ढोंग. नमस्कार प्रभूजी, मी दासानुदास, बस तुम्ही जे सांगाल ते, मी तुमच्या सेवकांचा सेवक, दासानुदास, पण आता मला झोपायचं आहे, झाडू मारणार नाही. मग कसा दास? आता माझी झोपायची वेळ झालेली आहे. फक्त म्हणतो आपण प्रभूजी दास दास दासानुदास, पण आता मला जप करायचं, मी सफाई करणार नाही किंवा मी सर्विंग करणार, मग कसा दास? दक्षिण भारतामध्ये आपण जसं कुर्ता घालतो किंवा शॉल वगैरे घेतो तशी अनुमती नाही आहे. तिथं कपडा कमरेला बांधायचा, दुपट्टा आहे, शॉल वगैरे कमरेला बांधायचं आणि जायचं दर्शनासाठी. त्याला विचारलं असं का? म्हटले भगवंत आमचे स्वामी आहेत आणि आम्ही त्यांचे दास आहोत, सेवक आहोत.
त्यांचे कामगार आहोत. आणि कामगार जसा कंबर खचून काम करण्यासाठी तयार असतो तसं आपण त्यांच्यासमोर जातो. शॉल वगैरे खांद्यावर टाकून, आम्ही जामीनदार नाही आहे मोठे. जामीनदार लोक कसे शॉल वगैरे टाकतात ना, खांद्यावर शॉल टाकून असं जातात तसं, म्हणून आम्ही तसं जात नाही. ते म्हटले कमरेला बांधून भगवंतांसमोर जातो, त्यांचे सेवक आहोत म्हणून. प्रभुपादाने विचारलं, प्रभुपाद स्वामीजी तुमच्या भक्तांना कसं ओळखावं? प्रभुपाद म्हटले, माय फॉलोवर्स दे आर जेंटलमॅन. माझे भक्त कसे असतील? सभ्य असतील, जेंटलमॅन. जेंटलमॅन म्हणजे फक्त कपडे घातलेला नाही, त्याची भावना, त्याची वाणी, त्याची बोलण्याची कला, त्याची राहण्याची पद्धती सगळं चाललं त्याच्यामध्ये. आणि जसं माधवेंद्रपुरीच्या जीवनातून आपण ओळखू शकतो. माधवेंद्रपुरी ज्यावेळी रेमुनाला आले, रेमुनामध्येच आहेत ना खीरचोर गोपीनाथ, तर गोपीनाथांनी त्यांच्यासाठी खीर चोरली. आता त्यांनी खायची इच्छा व्यक्त केली नव्हती. जसं आपण कधी कधी मंगलारती झाल्यानंतर रबडी किंवा पेढे वगैरे तयारीत भेटतील, तर त्यांनी स्वतःसाठी नाही, त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझे जे गोपाळ आहेत त्या गोपालांना, श्रीनाथजींना मला खीर खायला घालायची आहे. आणि इथली खीर मी ऐकलेली आहे फार स्वादिष्ट आहे, आणि जर ती मला थोडीशी चाखण्यासाठी किंवा त्याची चव घेण्यासाठी भेटली तर तशीच खीर मी तिथं बनवेन. आता त्यांनी नंतर मनात विचार आला, अरे मी किती दुर्भाग्यशाली आहे, किती भोगी आहे. आता तर भगवंतांना भोग लागायचा प्रयत्न चालू आहे, भोग लागतोय, आणि भोग लागण्या अगोदरच मी खायची इच्छा केली, मी किती पापी आहे. म्हणजे मी इथून निघून गेलेलं चांगलं आहे. तिथून ते लगेच निघून गेले. आणि भगवंतांनी त्यांच्यासाठी पडद्याच्या मागे खीर लपून ठेवली, खिरीचं भांडं. आणि रात्री पुजाऱ्याच्या स्वप्नात आले, म्हटले उठ, झोपलास काय, उठ लवकर. म्हटले जा ऑल्टरमध्ये, तिथं मी पडद्यामागे खीर लपून ठेवलेली आहे. आणि ती खीर नेऊन कोणाला द्यायची? माधवेंद्रपुरीनं. म्हणजे मी ओळखणार कसं? म्हटले ओरडत जा, माधवेंद्रपुरी कोण आहेत, माधवेंद्रपुरी कोण आहेत, भेटतीलच मंदिरच्या आसपास. आणि माधवेंद्रपुरींना जेव्हा ओळखलं आणि त्यांना दिली, म्हटली भगवंतांनी, गोपीनाथांनी तुमच्यासाठी खीर चोरी ठेवलेली आहे. स्वतः खीर चोरली, कोणी? भक्तांनी नाही, भगवंतांनी तुमच्यासाठी. भगवंतांनी आपल्या भक्तासाठी खीर चोरून ठेवली. किती तुम्ही महान भक्त आहात. आता त्यावेळी आपण जर लगेच त्या ठिकाणी असलं असं लगेच स्टेटसवर ठेवलं असतं, गोपीनाथ गिव मी खीर, स्टेटसवरती किंवा फोटो किंवा त्याचे बॅनर तयार झाले असते, गोपीनाथांनी माझ्यासाठी खीर ठेवली. पण त्यावेळी माधवेंद्रपुरीने विचार केला, जर मी आता इथं थांबलो तर लोकांमध्ये प्रचार वाढेल, लोक म्हणतील हाच भक्त आहे, किती महान भक्त आहे, माझा वाहवा चालू होईल, माझं गुणगौरव वाढेल, त्यापेक्षा मी इथं थांबणार नाही, मी रातोरात निघून जातो. आणि रातोरात ते तिथून निघून रेमुनाहून जगन्नाथपुरीला पोचले. आता भगवंतांची इच्छा आहे त्यांच्या भक्तांची प्रसिद्धी वाढवण्यासाठी, त्यांचा गुणगौरव वाढवण्यासाठी, आणि ते तिथं पोचण्या अगोदर त्यांची स्तुती किंवा त्यांचं कार्य तिथं पोचलेलं होतं. आणि सगळेजण ओळखले त्यांना, म्हटलं हेच माधवेंद्रपुरी ज्यांच्यासाठी साक्षात भगवंताने खीर चोरी केलेली होती. त्यांना म्हटलेलं आहे सरलता. त्यांनी कधीही स्वतःची अपेक्षा किंवा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते मागे पडले नाही. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, सिम्प्लिसिटी इज द फर्स्ट क्वालिटी टू बिकम अ डिवोटी. सरलता भक्त बनण्यासाठी पहिला मार्ग आहे किंवा पहिली पायरी, तो सिंपल असणं. वन हू इज नॉट सिम्पल इज नॉट डिवोटी. जो सरळ नाही आहे तो भक्त नाही, मग फक्त दिखावा आहे. जसं मी दरवेळी म्हणत असतो, म्हणू नये, पण कधी कधी 500 रुपयामध्ये सुद्धा आपण भक्त बनतो, बरोबर. 200 रुपयाची धोती, 100 रुपये किंवा 150 रुपयाचा कुर्ता, 50 रुपयाची कंठीमाळ, 50 रुपयाचा तिलक, 100 रुपयाची एक बीड बॅग घेतली की 500 रुपयामध्ये भक्त बनतो. पण सरलता जे म्हणत आहेत भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, जसं एका चांभाराची आणि ब्राह्मणाची सुद्धा कथा सांगितली जाते हितोपदेशमध्ये. ब्राह्मण आणि चांभार दोघेही भगवंतांचे भक्त आहेत, आणि ते दोघंही नारदांची भेट होत असायची त्यांची. एक दिवशी नारद मुनी त्यांच्याजवळ आले आणि ब्राह्मणांनी प्रश्न विचारला, हे नारद, तुम्ही भगवंतांकडे जाताय असं ऐकलंय, तुम्ही वारंवार वैकुंठात येणं जाणं तुमचं चाललेलं असतं, आणि यावेळी जेव्हा तुम्ही जाणार वैकुंठात, तुम्ही विचारा नारायणाला, माझा नंबर कधी लागणार आहे, मी कधी जाणार आहे भगवंतांजवळ, मी वैकुंठात
कधी पोचणार आहे. त्याला अभिमान होता आपल्या ब्राह्मणत्वाविषयी. मी वैकुंठात कधी जाणार. एकदम कॉलर टाईट करून विचारतो. विचार म्हटले नारायणला, मी कधी येणार आहे त्यांच्याजवळ वापस. तोच प्रश्न त्या चांभाराने विचारला. म्हटले मी भगवंतांना विचारा कधी माझा पण कधी नंबर लागणार आहे की नाही, किती अनंत कोटी जन्म मला घ्यावे लागणार आहेत. आता नारायणचं दर्शन घेण्यासाठी वैकुंठात जेव्हा नारद मुनी पोचले, नारद मुनी जसं वैकुंठात पोचले, वैकुंठात पोचल्यानंतर नारायणांना प्रश्न विचारला. आता नारद मुनींना सुद्धा वाटत होतं की ब्राह्मण हा भगवंतांचा भक्त आहे, जातीनं ब्राह्मण आहे, तो तर लवकर येणार असं स्वाभाविक वाटतंयच बघितल्यानंतर. अरे लाल कपडे घातले, सुंदर शेविंग तिलन केलेलं आहे, हा भगवंतांचा भक्तच आहे, वैकुंठातून वैकुंठ पुरुष आहेत. तर त्यांनाही वाटलं की ब्राह्मण वैकुंठात जाणार आहे. नारायणाला विचारलं, भगवंता आपल्यासाठी 2 प्रश्न आहेत, 2 भक्तांनी विचारलेले आहेत. म्हटले काय नारदा सांग. म्हटले एक पहिला प्रश्न आहे ब्राह्मणाने विचारलेला आहे, तो वैकुंठात कधी येणार आहे. आणि चांभाराचा सुद्धा तोच प्रश्न आहे, वैकुंठात कधी येणार आहे. आणि त्यावेळी नारदांना नारायणाने सांगितलं की सांग ब्राह्मणाला त्याचं करोडो जन्म लागतील अजून. आणि म्हटलं मग चांभार म्हटले हा जन्म त्याग केल्यानंतर. नारद मुनी आश्चर्यचकित झाले. म्हटले ब्राह्मणाला करोडो जन्म आणि त्या चांभाराला एकाच जन्मामध्ये, हा जन्म त्याग झाल्याबरोबर तर भगवंतांच्या धामात येणार. म्हटले भगवंत असं कसं होऊ शकतं. म्हटलं काय चिंता करून त्याचं उत्तर तुला मिळेल. म्हटले काय करू सांगा. म्हटले जेव्हा तू वापस जाणार त्यांच्याजवळ, चांभाराजवळ आणि त्या ब्राह्मणाजवळ, तेव्हा ते विचारतील आमचे भगवंत नारायण काय करत होते. त्यांना सांगायचं सुईच्या भोकातून ते काय करत होते, एका हत्तीला बाहेर काढत होते. सुईच्या त्या छोट्याशा छिद्रातून हत्ती बाहेर काढत होते. म्हटले ठीक आहे सांगतो. ब्राह्मणाजवळ गेले, ब्राह्मणाला विचारलं. ब्राह्मणाने विचारलं नारद मुनी काय जाऊन आले का वैकुंठात. म्हटले हो जाऊन आलं. काय आदेश. म्हटले माझा नंबर कधी आहे. विचारले नाही मी कधी जाणार आहे. म्हटले तुम्हाला, म्हटलं काय त्याला सांगा गेलेले की नाही. म्हटले जाऊन तर आलो पण तुम्हाला करोडो जन्म लागणार आहे. म्हटले नारद मुनी असं कसं असू शकते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही गेलेच नाही, काहीतरी बडबडताय. तुम्ही गेलेच नाही, मी तर आत्ताच जाणार आहे लगेच. त्याला वाटतं तुम्ही आत्ताच जाणार आहे. म्हणजे ठीक आहे तुम्ही गेला असाल, माझे नारायण काय करत होते सांगा. म्हटले सुईच्या छिद्रातून हत्तीला बाहेर काढत होते. म्हणजे नारद का पागल बिगल आहे का तुम्ही. असं होऊ शकतंय का कधी. एका सुईच्या छिद्रातून कधी हत्ती बाहेर जातो का. म्हणजे काय नाही तुम्ही वैकुंठात गेले नाही. म्हटले जा इथून निघून जा. मग पुन्हा पोचले त्या भिकाऱ्याजवळ, त्या चांभाराजवळ. चांभाराजवळ पोचल्यानंतर त्या चांभाराने विचारलं सगळ्यात पहिला नारायण दर्शन झालं का. म्हटले हो. काय करत होते आमचे स्वामी. म्हटले सुईच्या छिद्रातून हत्तीला बाहेर काढत होते. म्हटले किती भगवंतांची लीला आहे, किती भगवंत महान आहेत. आणि भगवंतच असं कार्य करू शकतात जे कुणीही करू शकत नाही. म्हटले मी आज या वडाच्या झाडाखाली बसलेलो आहे. त्या वडाच्या झाडाला छोटी छोटी फळं आहेत आणि त्या छोट्या फळामध्ये करोडो बीज आहेत. त्या प्रत्येक बीजामध्ये एक वटवृक्ष लपलेला आहे. त्या प्रत्येक छोट्याशा बीजामध्ये एक वटवृक्ष लपलेला आहे. तर त्या छिद्रातून हत्ती काढणं भगवंतांसाठी बाहे हात का खेळ आहे, एकदम खेळ आहे भगवंतांचा. आणि हे जेव्हा ऐकलं त्यावेळी नारदांना कळालं की का भगवंतांनी सांगितलं ह्याचा याच जन्म झाल्यानंतर शेवटी हा भगवंतांच्या धामात येणार आहे. ही आहे सरलता, सरळ. त्याच्यामध्ये कोणताही ढोंग किंवा आपल्या ज्ञानाचा अहंकार किंवा घमंड असा नाही. जे भक्त सांगतील त्या पद्धतीनं. चौथं भगवंत सांगत आहेत आर्य संगेन. आर्य संगेन म्हणजे साधूंच्या संगतीमध्ये, भक्तांच्या सानिध्यामध्ये राहून भगवंतांची कथाश्रवण करणं आणि भक्तांची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण भगवंतांची सेवा करतो पण भक्तांची सेवा करण्यासाठी मागे हटतो. पण भक्तांची सेवा केल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात. डायरेक्ट आपण भगवंतांकडे जाऊ शकत नाही. आपली काही योग्यता नाही की आपण डायरेक्ट गोपाळांची सेवा करू. आपण म्हणतो मी भक्त आहे, मी गोपाळचा भक्त आहे, पण असं कधीच होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण भक्तांचा भक्त बनत नाही तोपर्यंत आपण भक्त बनू शकत नाही. ज्यावेळी गुरु महाराजांनी 20 वर्षापूर्वी मला दीक्षा दिली, म्हणजे तुझं नाव कृष्ण भक्त. गुरु महाराज थांबले आणि त्यानंतर सांगितलं कृष्ण भक्त तू नाही आहे,
कृष्ण भक्त दास, जे भक्त आहे त्यांचा दास आहे. कृष्ण भक्त जे आहे त्यांचा सेवक आहे. तर आपण भक्तांचे भक्त ज्यावेळी होतो त्यावेळी भगवंतांच्या जवळीक आपण येतो. आणि पाचवा आहे निरअहंकार, ज्याच्या हृदयामध्ये कोणताही मिथ्या अहंकार नाही. जी काही बुद्धी, जे काही श्रेय, जे काही आपल्याला कला कौशल्य प्राप्त झालेलं आहे ते भगवंतांच्या आणि गुरूंच्या सेवेसाठीच. आणि जर ही 5 पद्धतीनं जर आपण 5 कार्य जर व्यवस्थित केली, कोणती कोणती? सगळ्यात पहिलं काय? आध्यात्मिक अनुश्रवणात, नंतर नाम संकीर्तनश्रमे, आर्जवेन, आर्य संगेन आणि निरअहंकार. हे जर 5 कार्य जर आपण केले तर आपणही श्रील प्रभुपाद जे सांगत आहे त्या श्लोकामध्ये की एक शिष्य जो काय करेल, मला भगवत धामात घेऊन जाईल त्याच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे. तर आपणही भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. अशा भक्तांच्या सेवेसाठी आपण जर आपलं जीवन दिलं तर. आता श्रील प्रभुपादांचं आपण पाहिलं किती नम्रता. आता त्यांचे हजारो शिष्य, त्यांनी लाखो करोडो भक्त बनवले. किती प्रभुपादांचा गुणगौरव आहे. आणि त्यांच्याही जीवनामध्ये बघा, त्यांनी स्वतःसाठी काहीही ठेवलेलं नाही. सर्व हे जे सगळे गुण पाहिले आपण, हे सगळे गुरु महाराजांमध्ये आणि वर्तमान आचार्यांमध्ये आहेत. गुरु महाराजांच्या जीवनामध्ये या 5 गोष्टींशिवाय बाकी काहीच नाही. या 5 गोष्टी आहेत. म्हणून सुरुवातीला म्हटलं की जेव्हा हे संपर्क आपण कसा हा संबंध प्रस्थापित करू शकतो. सर्व जीवन गुरु महाराजांचं कृष्ण कथा श्रवण करण्यामध्ये आणि भगवंतांच्या लीला श्रवण करण्यामध्ये. आणि असं नाही की कुणी गृहस्थ बोलतोय किंवा शिष्य बोलतोय, कुणीही कथा करणारे असो, गुरु महाराजांनी जीवनभर कथा ऐकलेली आहे. त्यांच्या शिष्यांजवळून किंवा इतर गुरूंच्या शिष्यांकडून किंवा आपल्या गुरुबंधूंकडून, सगळ्यांकडून. मायापूरमध्ये आपण पाहू शकतो सगळे प्रभुपादांचे शिष्य, आचार्य, कुणी प्रवचन करत असेल सगळे समोर बसून ऐकत असतात. कधी त्यांच्या मनात विचार येत नाही की आम्ही श्रेष्ठ आहे, हे तर माझा शिष्य आहे. आजच बघा, आज संपूर्ण जपाटॉक युजली गुरु महाराजांचाच असतो. तो महाराजांनी इष्टदेवप्रभूंना सांगितलं आणि इष्टदेवप्रभू सांगत होते काय बोलायचं आहे तेही सांगितलं. जसं चैतन्य महाप्रभूंनी केशव भारतीकडून संन्यास घेतला आणि कोणता मंत्र द्यायचा आहे तो पहिला मंत्र त्याच्या कानात सांगितलं, केशव भारतींच्या वैष्णव मंत्र. आणि त्या मंत्रांनी स्वतःला दीक्षित करून घेतलं चैतन्य महाप्रभूंनी. मग चैतन्य महाप्रभू कुठं मायावादी संन्यासी राहिले. पहिला त्यांनी वैष्णव दीक्षा दिली आणि तोच वैष्णव मंत्र स्वीकारला. त्यानंतर गुरु महाराजांनी आदेश दिला, आज म्हणजे मराठीमध्ये प्रवचन त्यांचाच आदेश. आणि स्वतः ते असं नाही की जरी इथं नसले तरी ते तिथं असतील, त्या ठिकाणी ते काय आपले शिष्य बोलत आहेत ते सगळं सदैव दिवसभर, असं नाही की फक्त सकाळी, दिवसभर. कुणी छोटा असो, मोठा असो, गृहस्थ असो, ब्रह्मचारी असो, त्याच्याकडून शिकण्याची इच्छा आजही. मग ते अमरेंद्र प्रभू असो किंवा हरिपार्षद प्रभू असो, त्यांच्याकडून संस्कृत शिकण्याची इच्छा दिवसभर. बंगाली गुरु महाराज रमण कृष्ण प्रभूंकडून शिकतात. त्यांचा सेवककडून बंगाली, कारण बंगालीमध्ये जे आचार्यांनी टीका लिहिलेल्या आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर किंवा भक्तिविनोद ठाकूरांच्या टीका. दुसरं नाम संकीर्तन. संकीर्तनसाठी तर आपण जगात कुठेही इस्कॉनमध्ये जर नाव म्हटलं कीर्तन सम्राट तर गुरु महाराज आहेत. मग तो कीर्तन मेला असो किंवा मंदिर उद्घाटन असो किंवा कोणती रथयात्रा असो, कीर्तनमध्ये जर परमपूज्य लोकनाथ स्वामी नसतील तर ती मग रथयात्रा मग ती अधुरीच राहते. होतात रथयात्रा पण तो उत्साह, काही भक्तांना आठवत असेल बेळगाव रथयात्रा कशा व्हायच्या सुरुवातीच्या काळात, 5-5 तास. रथयात्रेच्या दिवशी 2003 मध्ये सकाळी 8 वाजता गुरु महाराजांनी प्रवचन चालू केलं, 8:15 वाजता, दुपारी 1:30पर्यंत कथा कीर्तन, कथा कीर्तन, कथा कीर्तन. मला आठवतं त्यावेळी धर्मराज प्रभूंना महाराजांनी उठवलं, म्हटलं धर्मराज कसं नाचतात चैतन्य महाप्रभू, नाचून दाखव. डोले डोले गौराचांद हरी गुण गाय. आणि संपूर्ण तितक्या हजारो लोकांमध्ये एक व्यक्ती नाचतं. सगळेजण नाचताना सुद्धा आपल्याला लाज वाटते, अरे कसं नाचून. आणि हजारो लोक बसलेले असताना एक भक्त नाचतात.
ते कीर्तन. तिसरं सरलता, गुरु महाराजांची सरलता. कुणीही काही जरी बोललं तरी जसं ते सेवा करण्यासाठी सदैव ते तयार आहे. आता इतक्या छोट्या गावामध्ये मला आठवतं आहे, ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा झाली, परमपूज्य राधानाथ महाराजांचे शब्द आहेत. आजपासून 16 वर्षापूर्वी 2009 नित्यानंद त्रयोदशीला जेव्हा मंदिर उद्घाटन झालं, राधानाथ महाराज म्हटले, हे अशक्य आहे प्राय. मोठमोठ्या सिटीमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये, मेट्रो सिटीजमध्ये मंदिरं होतात, मंदिरांचे उद्घाटनं होतात, पण अशा गावामध्ये असं मंदिर उद्घाटन आणि असा सोहळा जो स्वर्गात सुद्धा नाही. 80,000 लोक होते लोकार्पणच्या दिवशी, 80,000. आणि प्रत्येक प्रभुपादांचे शिष्य, प्रत्येक संन्यासी, प्रत्येक गुरु, आपण नाव घ्या ते इथं होते. 36 प्रभुपादांचे शिष्य त्यावेळी उपस्थित होते. आणि त्यावेळी महाराज म्हणाले की, राधानाथ महाराजांचे वाक्य आहेत की, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं भगवंतांप्रती असलेलं प्रेम आणि ते प्रेमच गोलोकधामातून त्यांनी गोपाळजींना या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. कोणी मूर्ती तयार केलेली नाही, ती मूर्तिकाराने तयार केली. त्यांचं जे भगवंतांप्रती असलेलं हृदयातलं प्रेम, ते प्रेम प्रकट झालं मूर्तिमंत स्वरूप आणि ते गोपाळ म्हणून प्रकट झालं. आणि तो उत्सव सरलता. फक्त काय, एक वाक्य. प्रभुपाद बोलता बोलता म्हणाले, जसं 74 साली, आज 51वा हरे कृष्ण उत्सव देखील आहे. 74 मध्ये जो हरिनाम संकीर्तन महाराजांनी केलं आणि मोठ्या कड्यांमध्ये, कलई म्हणतात ना, कलईमध्ये जे संपूर्ण गावामध्ये महाप्रसाद वितरण जे केलं, त्याचा रिपोर्ट प्रभुपादांना देत होते महाराज. महाराज म्हटले, प्रभुपादांना सांगितलं की गावामध्ये सुंदर प्रचार, आम्ही नगर संकीर्तन वगैरे केलं. आणि त्यावेळी प्रभुपाद म्हणाले, तुझ्या गावच्या एका व्यक्तीला तिथं गावचा प्रतिनिधी बनव. गावचा प्रतिनिधी बनव याचा अर्थ काय, तिथं मंदिर पाहिजे. मंदिर असलं तरच अधिकारी होणार. आणि असंच बोलता बोलता प्रभुपाद बोलले, त्यासाठी 74 पासून 2025 पर्यंत 51 वर्ष न चुकता, एखाद वेळेस चुकला असेल कोविडमध्ये वगैरे, तरी न चुकता 51 वर्ष हरे कृष्ण उत्सव. आणि इतकं मोठं मंदिर. महाराज सांगतात, मला आई म्हणायची, घरचे मला सगळे म्हणायचे, रामदास पुरोहित आहेत, सांगू शकतात अधिक, आई वडील सगळे भाऊ म्हणायचे, तुला मंदिरात राहायचं आहे ना, आम्ही गावात मंदिर बांधून देतो, इथंच राहा, गावात राहा, कशाला जायचं आहे मुंबईला वगैरे, गावात राहून इथंच भक्ती कर. आई म्हणायची, दोन्ही हात जोड, देवाला सांग, बघ देवा मला चांगली बुद्धी दे. आणि चांगली बुद्धी जेव्हा दिली तर आई रडायला लागली. म्हटलं, अरे कुठं चालला मला सगळ्यांना सोडून. तर महाराज म्हणतात, ते जर मी तेव्हा ऐकलं असतं घरच्यांचं आणि मंदिर बनवलं असतं, पण एक छोटंसं गावचं एक मंदिर आणि मी एक पुजारी किंवा भक्त म्हणून तिथं राहिलो असतो. पण प्रभुपादांचा संबंध, इतकं मोठं विशाल मंदिर, इतके सगळे प्रभुपादांचे शिष्य, हे कधीच आलेच असते. आपण जे शिष्य आहोत, आपल्याला वाटतंय की प्रभुपादांच्या सेवेसाठी गुरु महाराजांनी फक्त पदयात्राच केली. फक्त पदयात्राच नाही केली, गुरु महाराजांनी इतकं सगळं जीवन दिलेलं आहे प्रभुपादांसाठी, न भूतो न भविष्यती असं कार्य. जे इस्कॉन अमेरिकेमध्ये प्रभुपादांनी प्रारंभ केलं, तिथं बंद पडण्याची वेळ आलेली होती. बंद पडलेलं इस्कॉन, ब्रेन वॉश करून ही संस्था लोकांना भ्रमित करते म्हणून बंद करण्यात आलेली संस्था. गुरु महाराजांचा 90 साली पाय फ्रॅक्चर झालेला होता, पायाला फ्रॅक्चर घातलेलं होतं. ते POP लावतात ना पायाला, फ्रॅक्चर झालं, प्लास्टर, ते प्लास्टर लावलेलं होतं. हातावर जी ढकलणारी गाडी असते, केळी फळं वगैरे विकतात, त्या गाडीवरती बसून असा पाय लांब सोडून संपूर्ण अमेरिकेत कीर्तन करून महाराजांनी सांगितलं की ही संस्था अधिकृत आहे, अनाधिकृत नाही. 1991 पासून 1996 पर्यंत 5 वर्ष प्रभुपाद सेंटेनियलची तयारी. प्रत्येक देश, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, त्या ठिकाणी जाऊन प्रभुपादांच्या विग्रहांची स्थापना. एक वेळी 96च्या एक दिवशी एकाच वेळी संपूर्ण जगभरातल्या इस्कॉन मंदिरामध्ये प्रभुपादांना 1000 तीर्थजळांनी अभिषेक. एकाच वेळी, साधारण कार्य नाही. 160 देश, त्या 160 देशामध्ये प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये एकाच वेळी प्रभुपादांचा अभिषेक. कित्येक ग्रंथ, कित्येक पदयात्रा महाराज जॉईन केल्याबरोबर फर्स्ट डे
आपल्याला तर आजकाल पहिला पिवळे कपडे दिले जातात, मग नंतर पांढरे, मग नंतर कमिटी वगैरे डिसाईड करून लाल कपडे. पहिल्याच दिवशी सॅफ्रॉन, फर्स्ट डे. पहिल्याच दिवशी संध्याकाळी प्रचार, भाषांतर करण्यासाठी, इंग्लिशमधून हिंदीमध्ये भाषांतर करण्यासाठी, फर्स्ट डे त्याच दिवशी. सह अध्यक्ष राधा रासबिहारीचे हेड पुजारी. राधा रासबिहारींची स्थापना झालेली होती पत्र्याच्या शेडमध्ये, तिथं देखील हेड पुजारी, मग सह अध्यक्ष, दिल्लीचे अध्यक्ष दिल्ली मंदिराचे, मग दिल्लीचे रिजनल सेक्रेटरी, महाराष्ट्राचे झोनल सेक्रेटरी, कित्येक सेवा आहेत. आपण जर त्यांच्याविषयी वाचलं, ऐकलं तर आपल्याला कळेल की किती मोठी व्यक्ती आहे. एक असते व्यक्ती, दुसरी आहे प्रकृती. व्यक्ती म्हणजे त्याचं शरीर, त्याचे डोळे, गाल, कान, नाक, आणि प्रकृती म्हणजे त्याचे विचार, त्यांचं प्रभुपादांप्रती असलेलं प्रेम. ॲज अ डिसायपल परफेक्ट. आजपर्यंत गुरु महाराज अभिमानाने सांगतात, मी आजपर्यंत एक दिवस सुद्धा 16 माळांचा जप चुकवलेला नाही, म्हणून मी आनंदी आहे. व्यासपूजेशी महाराज सांगत होते, मी आज प्रसन्न आहे, माझा बर्थडे आहे किंवा माझी व्यासपूजा आहे म्हणून नाही, मी आजपर्यंत एक दिवस देखील 16 माळांचा जप चुकवलेला नाही, म्हणून मी आज प्रसन्न आहे. हे डेडिकेशन आहे. त्यानंतर आर्य संगेनं, भक्तांच्या संगतीमध्ये सदैव, कायम भक्तांच्या संगतीमध्ये. मला आठवतं ज्यावेळी 2019मध्ये अमेरिकेला जायचं ठरलेलं होतं आणि विजा भेटण्यामध्ये 3-4 दिवस पुढे मागे झालं. महाराजांचा विजा भेटला, माझा विजा नाही भेटला, पासपोर्ट आला नाही हातात. आणि त्यावेळी महाराज अमेरिकेला चाललेले होते मुंबईमधून. आणि विमानतळावर महाराज मला म्हटले, सगळ्या भक्तांना बोलते वेळी मला म्हटलं, एकटा मी चाललो आहे, जर सोबत आला असता तर भक्तांचं संघ सान्निध्य प्राप्त झालं असतं. आता त्यांचा संघ आपल्याला पाहिजे. खरं त्यांनाही वाटते की सदैव भक्तांच्या संगतीमध्ये. आपल्याला वाटते मला काय करणार आहे माया, मी एकटा प्रचार करू शकतो, मी एकटा भ्रमण करू शकतो, मी एकटा गावोगावी फिरू शकतो. नाही. किती वेळासाठी? फक्त 19 तासासाठी. 19 तासाचं विमान होतं, मुंबई ते लॉस एंजलिस, एकच 19 तासासाठी. ते आर्य संगेनं सदैव भक्तांच्या संगतीत, सदैव, फक्त बोलून नाही, सदैव त्याच्या कार्यात आणून, आणि निरअहंकार, कोणताही मिथ्या अहंकार काहीच नाही. मी केलं किंवा मी बनवलं असं काहीच नाही. आजही गुरु महाराज आरोडे प्रोजेक्टविषयी संपूर्ण श्रेय गावच्या भक्तांना आणि विशेष करून धर्मावतार प्रभूंना, त्यांच्या सगळ्यात पहिला त्यांनी जी भूमी मंदिरासाठी दिली त्यांच्यासाठी. आणि महाराजांनी ज्यावेळी संन्यास घेतल्याचं इष्टदेव सांगत होते, कोण आहे 24 वर्षाचा ज्यांनी तर संन्यास घेतलेला आहे. 24 वर्षामध्ये घर सुटत नाही, मम्मी सुटत नाही, आई सुटत नाही 24 वर्षात. मला आठवतं एका भक्ताला आम्ही नोएडाहून तिरुपतीसाठी चाललेलो एका मीटिंगसाठी, अकाउंट्स मीटिंगसाठी. आणि रात्री तो भक्त झोपलेला होता, 25-26 वर्षाचा, आणि रात्री रडत होता. म्हटलं काय झालं अचानक रडायसाठी? प्रभूजी मम्मी की याद आ रही आहे. आईची आठवणी लागली त्याला 26 वर्षामध्ये, आणि म्हणून तो रडत होता. आणि 24व्या वर्षी संन्यास. आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा घरी येऊन महाराज सांगितलं, आता मी तर संन्यासी झालं, तर घरातून कुणीतरी द्या मला प्रचारासाठी, प्रभुपादांच्या जीवनात, प्रभुपादांच्या या आंदोलनामध्ये सहकार्य करण्यासाठी. आणि त्यावेळी सीतामाता म्हटलं, आमच्या घरात आता सहस्रनाम आहे संभाजी, घेऊन जा संभाजी. त्यावेळी त्यांचं वय होतं 6, फक्त 6 वर्षाचे होते सहस्रनाम प्रभू. तर आज असेही भक्त जे आहेत, ज्यांना आपण पाहिल्यानंतर कळते की तेव्हा किती त्यांची महानता, किंवा किती त्यांची शुद्धता, किती त्यांचं कार्य, त्यांचं श्रेष्ठत्व. सहस्रनाम प्रभूंनी प्रभुपादांना पाहिलेलं आहे, प्रभुपादांकडून प्रसाद स्वीकार केलेला आहे 1976 साली, 76, ज्यावेळी त्यांचं एज 6 होतं. तरी ते कधी पुढे येत नाही. ती सरलता जे घरात रामदास प्रभू बसलेले आहेत, आचार्य प्रभू आहेत, सांगितलं सकाळी अनाऊन्समेंटमध्ये, आचार्य प्रभू इथले फाउंडर आहेत, फाउंडर टीमपैकी सर्व मार्केटिंग. मला आठवतं आहे माझं आणि आरोड्याचं खास एक जुनं पुराणा रिश्ता म्हणू शकतो आपण. जेव्हा मी आश्रम जॉईन केला 2003मध्ये, त्यावेळी आचार्य प्रभू, गौरगदाधर प्रभू, धर्मराज प्रभूचे मोजकेच, एकेश्वर प्रभू, दाऊजी प्रभू, 5-6 भक्त होते. तर आचार्य प्रभूंकडे शेती,
गोशाळा, मार्केटिंग, गाडी, सगळं आजकाल 2 तासापेक्षा थोडी जास्त सेवा होतं तर आपल्या भक्तांना वाटतं प्रभूजी किती सेवा करू प्रभूजी, थकून जातो. बॅक पेन, पोटदुखी सगळं चालू होते. का? शरीराला कष्ट नसल्यामुळे. त्या काळात काही जरी पाहिजे असलं तर सगळ्यात जवळचं गाव म्हणजे तासगाव. पहिली फक्त सायकल. गुरु महाराज तर म्हणत होते मी चालत जात होतो तासगावला. आणि पहिली 10-15 वर्ष तर लाईट सुद्धा बघितली नव्हती महाराजांनी, इलेक्ट्रिक सिटी. आणि इलेक्ट्रिक सिटी जेव्हा तासगावमध्ये महाराजांनी त्या गणेश मंदिराच्या फेस्टिवलमध्ये लाईटिंग बघितलं, मला वाटलं 4 दिवस तेच आठवत होतं कसे लाईट पेटले. लाईटचं चिंतन करत होतो आम्ही गावात आल्यानंतर. तर अशा परिस्थितीमध्ये आरवडे असो किंवा पंढरपूर असो, आपण जे पाहतो ते भक्तांचा त्याग त्या काळी केलेला. पंढरपूरमध्ये देखील कृष्ण कन्हैया प्रभू, महाविष्णू प्रभू, सीतामाता, बस 3-4 भक्त. सीतामाता आजही सांगतात पाणी सगळीकडे, जंगल, शेती, साप, सगळीकडं प्राणी, नदीतून पाणी आणायचं कन्स्ट्रक्शनसाठी, प्यायसाठी. रात्री लोक येणार भांडायसाठी, मारामारी व्हायच्या रात्री, जागेसाठी, जागेच्या प्रॉपर्टीसाठी. हे सगळं जे श्रेय आहे ते गुरु महाराजांनी आणि त्यांच्या वरिष्ठ शिष्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि 51 वर्ष सदैव सतत सातत्याने हे सगळे केले, त्याचे फळ आपण पाहू शकतो. आज जे आपण एकत्रित झालो आहे ते गुरु महाराजांचं आपल्या गावाप्रती, आपल्या कुटुंबियांप्रती असलेलं प्रेम, आपल्या भक्तांप्रती असलेलं प्रेम. एकमेव गावामध्ये असलेलं इतकं मोठं मंदिर आहे. आजकाल कोणी प्रचारक सुद्धा अशा गावात जात नाहीत. विचारतात त्याला फ्लाईट पोचते का. कित्येक प्रचारक आहेत फक्त एअरपोर्ट जिथं असेल तिथंच जातात वेळ वाचवण्यासाठी. इथं ट्रेन आणि बस आणि बैलगाडी तर मग काय प्रश्नच नाही. मला म्हणलं जीवनात एकच गाडी चालवती म्हणजे बैलगाडी, बस, दुसरी गाडीच येत नाही आपल्याला चालत. तर आपलं सौभाग्य आहे की अशा साधूंच्या, अशा शुद्ध भक्तांच्या चरणी आपल्याला राधा गोपालांची प्राप्ती झाली त्यांच्यामुळे. आणि त्यांनी आपल्याला भगवंतांच्या चरणी आणून आज बसवलेलं आहे. आणि खरोखर आपला हा गणतंत्र किंवा आपलं स्वातंत्र्य आहे भौतिक जगामध्ये. आपल्याला भौतिक जगातून भगवंतांच्या चरणी आणलं हेच खरी स्वातंत्र्यता आहे. आणि अशा आजच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव अति उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रसाद वितरण असो, कीर्तन असो, प्रचार असो, ग्रंथ वितरण असो, मंदिरामध्ये आलेल्या अतिथींना, नवीन लोकांना भेट असो, कोणतीही सेवा आपण करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न, टीका टिप्पणी, अधिक मार्गदर्शन? रामदास प्रभू, आचार्य प्रभू. आचार्य प्रभू इथलेच आहेत, जे नवीन भक्त जे आहेत. श्रीमान आचार्य प्रभू इथूनच जवळ 5 किलोमीटर चिंचणी गाव आहे. आणि चिंचणी गावातून प्रभूजी पहिलाच ब्रह्मचारी म्हणून त्यावेळी जॉईन झाले, 90s, लेट 90sच्या वेळी. आणि तेव्हापासून राधा गोपाळांची सेवा, जुनं मंदिर, गोशाळा, शेती. आणि आता प्रभूजी संन्यास लवकरच घेणार आहेत. आणि इंटरनॅशनल संन्यास मिनिस्ट्रीमध्ये प्रभूजींचं नामांकन झालेलं आहे. त्यामुळे त्यांचंही आपण एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्यांना धन्यवाद देऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 2009 ज्यावेळी पदयात्रा, ऑल इंडिया पदयात्रा 25 वर्ष पूर्ण झाली 2009 आणि पदयात्रा पंढरपुरात होती. आणि रूप गोस्वामी प्रभू त्यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे ते अध्यक्ष म्हणून राहणार नव्हते. त्यावेळी चिंता वाटत होती गुरु महाराजांना, कुणाला आता अध्यक्ष बनवायचं. महाराष्ट्र ऑल इंडिया पदयात्रा आहे, महाराष्ट्र तर नाही आहे. आणि धर्मराज प्रभू काही भक्तांनी नाव सुचवलं आचार्य प्रभू. म्हटलं आचार्य प्रभू तर गावचे आहेत, मराठी बोलणारे आहेत, तर कसं. तर म्हटलं ठीक आहे महाराष्ट्रात करतील, मग नंतर आपण बघू. तर महाराष्ट्र म्हणता म्हणता संपूर्ण भारत 2 वेळा संपत आला. 2009 ते 2025 जवळजवळ 16 वर्ष त्यांनाही झाली पदयात्रेमध्ये. आणि संपूर्ण भारत 2 वेळा चालत, फ्लाईटने आणि ट्रेनने नाही,
चालत परिक्रमा झाली संपूर्ण भारताची, कन्याकुमारी ते बद्रिकाश्रम आणि इकडून द्वारका ते पश्चिम बंगाल. येस काय तर सांगा. प्रभुपादांचा जो छोटा विग्रह आहे तो कृष्ण प्रभू सदाजींची आराधना करत होते आणि ते गोपाळ मंदिरामध्ये प्रभुपादांची सेवा होते. ते आज मी आम्हाला सौभाग्य भेटलं की प्रभुपादांना घेऊन परिक्रमा करायची वेळेला कृष्ण प्रभू स्वतः ते प्रभुपादांची ते सेवा करत होते. राधा गोपाळ मंदिरामध्ये अजूनही ते सेवेमध्ये हजारो वर्ष प्रभुपादित करतील कृष्ण प्रभूंची ते सेवा मला आठवण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. ते 2004 मध्ये ज्यावेळी मायापूरला आम्ही गेलो होतो, जेव्हा पंचतत्वाची प्राणप्रतिष्ठा झाली, मोठे पंचतत्व, तेव्हा गौरनिताई आणि प्रभुपाद आणलेले होते. पण नंतर मग ब्रह्मचारी आश्रममध्येच राहायचं होतं. मग गौरनिताई गोकुलधाम जे आहे बेळगाव मंदिराचं जे प्रोजेक्ट गोकुलधाम, तिथं आहेत निताई गौरहरी आणि प्रभुपाद आरोड्यामध्ये. जसं प्रभूजी म्हणाले आम्ही असो नसू पण प्रभुपाद आता हजारो वर्षापर्यंत आरोड्यामध्ये सर्वांना दर्शन आणि आशीर्वाद देतील. श्री श्री राधा गोपाल की जय. शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. निताई गौर प्रेमानंदे हरि हरि. भक्त